एखाद्या पक्षाचा महत्त्वाचा नेता गेल्यानंतर तो पक्ष चालवणं, टिकवणं आणि पुढे नेणं इतकं सोपं काम नसतं. त्याच्या पाठीमागं वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. नाहीतर सगळं समीकरण बिघडू शकतं, सगळं बेचिराख होऊ शकतं, असं बऱ्याचदा बोललं जातं आणि तसंच चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हळू दिसायला लागलंय. अर्थात मी बोलतोय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीबद्दल. कारण अजितदादा गेल्यानंतर या सगळ्या पक्षाचं नेमकं काय होणार हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून चघळला जातोय. अर्थात वेगवेगळे तर्क त्यामध्ये आलेच, पण आता ज्या काही घडामोडी होत आहेत, त्या घडामोडी वरवर दिसतायत तितक्या सहज आणि सरळ आणि सोप्या नाहीयेत. त्याच्या पाठीमागं वेगळे डाव असू शकतात. त्याच्या खाली काहीतरी वेगळं शिजतंय असंही बोललं जातंय. याच्यामध्ये काय-काय शक्यता आहेत, काय-काय फॅक्ट आहेत आणि सध्या नरहरी झिरवळ यांच्या संदर्भात जे काही घडतंय त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आणि त्याचा याच्याशी असलेला संबंध किंवा शक्यता ज्या काही निर्माण होत आहेत त्याचा नेमकं काय अर्थ होतो या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. अर्थात अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आता राष्ट्रवादीचं पुढे काय होणार हा प्रश्न तेव्हा सगळ्यांनाच पडलेला होता. अर्थात नंतर समीकरणं बदलत गेली. तिसऱ्या-चौथ्या दिवशीच एक जे काही चित्र आहे ते क्लिअर झालं. पण तरीही हे सगळं इतक्या सोप्या पद्धतीनं पुढं जाईल असं कोणीही विचार केला नव्हता किंवा सगळ्यांनाच माहिती होतं की पुढे बऱ्याच गोष्टी वेगळ्या ठरू शकतात. मुख्य म्हणजे रोहित पवारांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली, एक पी-पी-टी सादर केली आणि त्या पी-पी-टीमध्ये त्यांनी जे काही प्रश्न निर्माण केले, उपस्थित केले, त्यानंतर सगळं चित्र बदलायला लागलं. त्याच्यानंतर हळू एक-एक जण पुढे यायला लागला. वेगवेगळे धागेदोरे त्या सगळ्या घटनेसोबत जोडायला लागला. नेमकी कोणाची फाईल लेट झाली होती, त्या कोणाच्या फाईलवर सही करण्यासाठी अजितदादा थांबले होते. अजितदादा निघालेच होते. पण कोणाचा फोन आल्यामुळे ते थांबले. अशा सगळ्या शक्यता सुरू झाल्या आणि ज्यांच्यावर सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा रोष सध्या या पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यांच्यावर सगळ्यात जास्त रोष आहे ते म्हणजे पटेल आणि तटकरे. आता यांच्या दोन्ही चेहऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रातल्या जनतेचा हळू बदलायला लागला. अशामध्येच जर आपण भूतकाळात काही गोष्टी पाहिल्या तर राजीनाम्याची बी एक प्रथा म्हणा किंवा काय म्हणता येईल त्याला, ती एक गोष्ट अजितदादा पवार यांच्या पक्षाशी जोडलेली राहिली गेल्या 2 वर्षाचा जरी आपण विचार केला त्यामध्ये. आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना तटकरे असतील किंवा मग पटेल असतील, या सगळ्यासोबत छगन भुजबळ आणि गो धनंजय मुंडे यांचाही उल्लेख वारंवार पुढे येत होता. तेही अनेक फोटोमध्ये पुढे दिसत होते आणि पुन्हा एकदा वेगळी लॉबिंग सुरू झाली आहे का? मंत्रिपदाची लॉबिंग सुरू झाली आहे का? अशाही शक्यता पुढे यायला लागल्या. अशामध्येच म्हणजे धनंजय मुंडे यांचं नाव यासाठी की त्यांचं मंत्रिपद गेलं होतं. त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि नंतर पुन्हा सुनेत्रा पवार आल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा वर्णी लागू शकते, कमबॅक होऊ शकतं अशीही शक्यता बोलल्या जात होती. या सगळ्यामध्ये जर आपल्याला एक गोष्ट लक्षात जर आपण घेतली तर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर कोकाटे यांचंही आपण उदाहरण त्यांचं घेऊ शकतो. अशामध्येच आता नरहरी झिरवळ यांच्या संदर्भात जे काही प्रकरण समोर आलंय म्हणजे अ, महाराष्ट्राचं जे काही सगळं कामकाज महत्त्वाचं चालतं किंवा जिथून महाराष्ट्र चालतो असंही म्हटलं जाऊ शकतं, ते मंत्रालय. मंत्रालयात जे यांचे विभाग आहे, यांच्या विभागामधल्याच एका कर्मचाऱ्याला लाच घेताना ₹35,000 ची लाच घेताना पकडण्यात आलं. पकडण्यात आल्यानंतर त्याने जी काही चौकशीमध्ये माहिती दिली, त्याचे धागेदोरे हे दुसऱ्या पातळीवर जाऊन पोहोचत आहे आणि यामध्ये साहजिकच झिरवळ यांचा हस्तक्षेप असू शकतो किंवा किमान त्यांना हे माहिती असू शकतं, असं बोललं जातंय. अर्थात झिरवळ हे सगळं मला माहिती नाही, चौकशी व्हावी, यामध्ये मी दोषी आढळलो तर राजीनामा द्यायला तयार आहे वगैरे ते बोलले. पण तुमच्या विभागात इतक्या मोठ्या गोष्टी जर होत असतील, म्हणजे एक दुसरी माहिती अशी आली, की त्यांच्या विभागामध्ये एक कार्ड आलंय, कोणत्या कामासाठी काय-काय, कशी-कशी प्रोसेस चालते. आता अर्थातच हे सगळं घडत असताना झिरवळ यांना हे माहिती नाही, हे पचवणं थोडंसं अवघड असलं, तरीही हे नेमकं प्रकरण झिरवळांच्या बाबतीतच पुढं का आलं आणि आत्ताच का पुढं आलं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विरोधी बाकावरच्या अ, नेत्यांनी उपस्थित केला आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आदिवासी समाजातून ते आले म्हणून त्यांना टार्गेट केलं जातंय, असं बोललं जातंय.
पण या सगळ्यांमध्ये तिसरा एक अँगल आहे, तो अत्यंत महत्त्वाचा वाटतो, की झिरवळ यांनी विलिनीकरणाच्या संदर्भात आपली भूमिका पहिल्यांदा सर्वप्रथम मांडली होती अजितदादा गेल्यानंतर आणि ती विलिनीकरणाची भूमिका मांडल्यानंतरच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आणि विलिनीकरणाची चर्चा जी आहे, ती पुन्हा एकदा पेट घेत गेली. आता या सगळ्यामध्ये विलिनीकरणाच्या संदर्भात जर विचार करायचा झाला, तर याचा फटका म्हणजे जर शरद पवार सोबत आले, विलिनीकरण झालं आणि ते जर भाजप सोबत गेले नाहीत, तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा भारतीय जनता पक्षाला बसेल. कारण आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे फार काही जमत नाहीये, जुळत नाहीये. अर्थात एकनाथ शिंदे यांची पॉवर कमी करण्यासाठीच राष्ट्रवादीला आणण्यात आलं होतं आणि अशामध्ये आता हे सगळं एकनाथ शिंदेना कळून चुकलंय. आता अशामध्ये जर पुन्हा राष्ट्रवादी बाहेर पडली किंवा वेगळं समीकरण पुढं जमून आलं, शरद पवारांचा हस्तक्षेप वाढला, तर मात्र भारतीय जनता पक्षाच्या हातातून राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्हीही निसटल्यात जमा होईल. अर्थात ते सोबत राहतील, पण जे बॉन्डिंग जे काही समीकरण आज काल दिसलं ते उद्या दिसणार नाही हे याची जाणीव भारतीय जनता पक्षाला आहे. म्हणून कदाचित जे या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका मांडतील, त्यांना कुठेतरी एक सूचना अशा माध्यमातून दिली जाते असंही बोललं जातंय. कारण अमोल मिटकर यांचं जर आपण वक्तव्य पाहिलं तर त्यांचाही अशा दृष्टिकोनाचाच विचार दिसतोय. कारण तेही मोठ्या प्रमाणात अनेक प्रश्न विचारताय. आता अशा वेळी हे प्रकरण समोर आलंय आणि हे प्रकरण आता किती पेट घेत आहे कारण झिरवळ जे आहेत ते आता नॉट रिचेबल आहेत आणि नॉट रिचेबल असल्यामुळं म्हणजे महाराष्ट्रात एखादा नेता नॉट रिचेबल असला तर नेमकं काय घडतं, काय घडू शकतं याचं सगळ्या महाराष्ट्राला गणित माहिती आहे. त्यामुळं आता वेगवेगळ्या शक्यता पुढे येत आहेत. पण झिरवळ यांच्या संदर्भात जी काही बातमी समोर आली किंवा जे काही प्रकरण समोर आलं त्याच्या पाठीमागं काहीतरी गेम वाटतोय का, की योगायोगाने ही गोष्ट घडली आहे. या घटनेकडे तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्या दृष्टिकोनातून पाहता किंवा कोणत्या तिसऱ्या अँगलनं पाहता ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.